नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार. ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक रविवारी आपण एक व्हिडिओ देत असतो आणि तो एक भाग म्हणून आपण हा व्हिडिओ देतो आहोत. सध्या जागतिक संस्थांचे अंदाज येऊ लागले आहेत आणि बऱ्याच संस्थांनी आता अल निनो या प्रभावी अशा प्रक्रियेवर अधिक फोकस केला आहे. प्रशांत महासागरात किंवा पॅसिफिक महासागराचं तापमान किती प्रमाणात वाढतं त्यावर ला निना आणि अल निनो असे दोन घटक प्रभावी ठरतात आणि जे घटक भारतीय मान्सूनवर परिणाम करतात त्यामुळे भारतामध्ये मान्सून कमजोर राहणार की प्रभावी राहणार, अतिवृष्टी होणार की दुष्काळ पडणार या संदर्भातील संकेत निश्चित केले जातात. याला एक काउंटर करणारा घटक म्हणजे आयोडी, जो हिंदी महासागरामध्ये खास करून पश्चिम भागामध्ये याची प्रक्रिया घडते. या ठिकाणी हिंदी महासागराचं किंवा अरबी समुद्राचं तापमान हे किती प्रमाणात वाढते त्यावर आयोडी सक्रिय आहे, पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे ठरलं जातं. या दोन्ही प्रक्रिया आता यावर्षी अपोजिट घडण्याची शक्यता आहे. म्हणजे ज्यावेळेस प्रशांत महासागरामध्ये अल निनोचा प्रभाव वाढणार आहे त्याच वेळेस अरबी समुद्र किंवा हिंदी महासागरामध्ये आयोडी पॉझिटिव्ह राहण्याची शक्यता आहे. आणि ज्या काळात निगेटिव्ह अशा प्रकारचा प्रभाव अल निनोचा असणार आहे त्याच काळात पॉझिटिव्ह प्रभाव हा आयोडीचा असणार आहे. आणि हा एक काउंटर करणारा घटक आपल्याला उपयोगी पडेल भारतीय मान्सूनमध्ये, अशी एक छोटीशी आशा आहे. आपण जर 50 वर्षाचा इतिहास भारतीय मान्सूनचा बघितला तर सुपर अल निनोच्या कालावधीमध्ये किंवा अगदी साध्या अल निनोच्या कालावधीमध्ये देखील जेव्हा आयोडी सक्रिय राहिला आहे तेव्हा भारतीय मान्सून बऱ्यापैकी बॅलन्स करू शकलेला आहे. चांगल्यापैकी पाऊस महाराष्ट्रात पडलेला आहे. जेव्हा आपण पूर्ण भारताचा विचार करतो तेव्हा मात्र आपला अंदाज आपण यापूर्वी 95 ते 96% पाऊस हा भारतामध्ये यावर्षी पडेल असा आपण अंदाज व्यक्त केला आहे. 7 तारखेला साधारण स्कायमेटचा अंदाज येईल आणि 13-14 तारखेला IMDचा अंदाज येईल. त्यावेळेस आपल्याला लक्षात येणार आहे की साधारणपणे प्रत्येक एजन्सीचे अंदाज किती तफावतीचे आहेत आणि आपण जो 26 जानेवारीला अंदाज दिला आहे त्यामध्ये किती तफावत निर्माण होत आहे. आणि 1 मेला आपण पुन्हा एकदा आपला अंदाज अपडेट करतो आणि तो अंदाज आपला जवळपास गेल्या 3-4 वर्षापासून अतिशय प्रभावीपणे किंवा 99% बरोबर आलेला आहे. त्यामुळे आपले यावर्षीच्या अंदाजावर आपण जो फोकस करतोय त्यामध्ये आपल्याला स्पष्ट दिसतंय की अल निनोचा प्रभाव हा महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये राहणारच आहे. परंतु कमजोर मान्सूनला वाचवण्याचं काम हा आयोडी करणार आहे. आणि बऱ्याच लोकांचा असा समज असतो की सह्याद्रीच्या पर्वतरांगांमुळे आयोडी सक्रिय असूनही पर्जन्य छायेच्या प्रदेशात पाऊस कमी पडेल. परंतु केरळ मार्गे जी पश्चिमी शाखा आहे ती सुद्धा इंटर करते आणि मग साधारणपणे चेन्नई, विशाखापट्टणम पासून काही कमी दाबाचे क्षेत्र हे या भागावर येत असतात. आणि ते जर या भागावर प्रभावीपणे आले तर मात्र आपल्याला 1-2 कमी दाबामध्येच आपली जी सरासरी आहे पावसाची ती भरून निघते. आणि त्यामुळे आपला यावर्षीचा एक कयास आहे की आयोडी जर पॉझिटिव्ह राहिला तर विशाखापट्टणम आणि चेन्नईच्या दरम्यान कमी दाबांची संख्या वाढेल आणि पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये पावसाचं प्रमाण वाढेल. मात्र अडचण अशी आहे की हे जे कमी दाबाचे क्षेत्र आहे ते 15 ऑगस्ट नंतर सुरू होतात आणि तोपर्यंत जो काही पावसाळा होणार आहे तो कमजोर होणार आहे. आणि तो जर कमजोर राहिला तर मग ऑगस्ट हा पिकं करपण्यास कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे पेरण्या 15 जून नंतर होतील. त्या पेरण्यांना जुलैमध्ये पावसाचे खंड असणार आहेत, ऑगस्टमध्ये पावसाचे खंड असणार आहेत. सप्टेंबर चांगला पावसाचा असणार आहे महाराष्ट्रासाठी, कारण आपल्याला विशाखापट्टणमकडून येणारे कमी दाब हे 15 ऑगस्ट ते जवळपास 25 सप्टेंबरपर्यंत अतिशय उत्तम पाऊस देऊन जातील. आणि त्यामुळे आपली अडचण पर्जन्य छायेच्या प्रदेशाची पूर्ण होईल किंवा गरज भागेल. परंतु हे सगळं होत असताना
आपल्याला हा आपला स्वतःचा अंदाज आहे. अजून बाकीच्या संस्थांचे अंदाज येणार आहे. आपला अनुभव आणि मॉडेल यांच्या अभ्यासावरचा हा अंदाज आहे. परंतु ज्या बाकी संस्था आहेत त्यांच्या अंदाजांना देखील तेवढंच महत्त्व आहे आणि ते अंदाज लवकरच प्रसिद्ध होणार आहेत आणि त्यांचं विश्लेषण देखील आपण आपल्या अंदाजाला जोडून करणार आहोत. आणि मला माहिती आहे की गेल्या वर्षांच्या काही अनुभवानुसार महाराष्ट्राला यावर्षी जरी अल निनो असला तरी फार भीती निर्माण होणार नाही. परंतु सुपर अल निनोच्या दिशेने अल निनोची कंडिशन वाढते आहे आणि त्यामुळे कॉम्प्लिकेशन्स वाढत आहेत. त्यामुळे यदा कदाचित नेमकी काय होऊ शकतं यामध्ये संभ्रम वाढत चाललेला आहे. त्यामुळे या संभ्रमात अंदाज चुकू शकतात हे लक्षात घेऊन आपल्याला सर्व एजन्सीचे अंदाज आणि मग आपला 1 मेचा अंदाज हा अतिशय महत्त्वाचा राहणार आहे. त्यामुळे प्राप्त परिस्थितीत जे काही जागतिक संस्थांनी आपल्याला अल निनोची भीती दाखवलेली आहे ती माझी महाराष्ट्र बाबतीची जी प्रतिक्रिया आहे ती देताना मी एवढंच सांगेन की महाराष्ट्राला केवळ थोडा मराठवाड्याचा दक्षिणी भाग जर सोडला तर फार नुकसानकारक किंवा फार दुष्काळी परिस्थिती महाराष्ट्रात राहील असं वाटत नाही. कारण उत्तर महाराष्ट्र, उत्तर विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राचा उत्तरेकडील भाग, मध्य महाराष्ट्र आणि कोकण या ठिकाणी उत्तम पाऊस होणार आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.